Hello students, welcome back to the lecture of direct tax. In today's lecture, I am going to discuss the taxability of pension under the Income Tax Act 1961, which will be taxable under the head income from salary. आजच्या लेक्चरमध्ये मी पेन्शनच्या संदर्भातील टॅक्सेबिलिटी म्हणजे कर कसा आकारला जातो पेन्शनच्या संदर्भात आणि ही पेन्शन कुणाला मिळते आहे याचा आपण आढावा घेणार आहोत आणि कुणाच्या हँड्समध्ये ती टॅक्सेबल राहील किंवा कुणाला पेन्शनवर मिळत असलेल्या पेन्शनवर टॅक्स भरावा लागेल ॲज पर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. सो बेसिकली फर्स्ट ह्याच्यामध्ये मी तुम्हाला स्लाईडमध्ये कोणकोणते टर्म्स आपण कवर करणार आहोत प्रेझेंटेशनमध्ये ते हायलाईट करून सांगते. टर्म्स कवर्ड इन द प्रेझेंटेशन. फर्स्ट ऑफ ऑल वी विल बी सीइंग द मिनिंग ऑफ पेन्शन. पेन्शन म्हणजे काय याचा अर्थ बघणार. त्यानंतर कॉम्युटेशन अँड अनकॉम्युटेशन ऑफ पेन्शन. कॉम्युटेशन म्हणजे काय किंवा अनकॉम्युटेशन म्हणजे काय पेन्शनचं त्याचा अर्थ बघणार. थर्ड, टॅक्सेबिलिटी ऑफ अनकॉम्युटेड पेन्शन. जर पेन्शन अनकॉम्युटेड असेल तर त्याची टॅक्सेबिलिटी कशी असेल हे आपण थर्ड कन्सेप्ट बघणार आहोत. फोर्थ कन्सेप्ट आय एम गोइंग टू कवर इज रिलेटेड टू टॅक्सेबिलिटी ऑफ कॉम्युटेड पेन्शन. जर पेन्शन कॉम्युटेड असेल तर त्याची टॅक्सेबिलिटी कशी असेल. अँड फिफ्थ वन, द लास्ट कन्सेप्ट विच आय हॅव कवर्ड इन द प्रेझेंटेशन डील्स विथ एक्झम्पशन अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 10A. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961च्या कलम 10 आणि उपकलम 10A नुसार कोणकोणत्या पद्धतीचं किंवा किती अमाऊंटचे एक्झम्पशन पेन्शनमधून मिळू शकते किंवा क्लेम करू शकतो. म्हणजे अशा पेन्शनच्या अमाऊंटवर ज्याच्यावर कर भरावा लागणार नाही. ओके, एक्झम्प्ट केलेलं पेन्शन किती असेल किंवा अमाऊंट कोणती असेल हे आपण फिफ्थ टर्ममध्ये बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ द मिनिंग ऑफ पेन्शन. ॲज यू ऑल आर फेमिलियर विथ द वर्ड पेन्शन. पेन्शन हा वर्ड काही नवीन नाही आहे, बट स्टील जर मला त्याची डेफिनेशन द्यायची झाली तर मी कोणत्या पद्धतीने म्हणणार आहे बघा. पेन्शन इज द मंथली पेमेंट बाय द एक्स एम्प्लॉयर टू अ रिटायर्ड एम्प्लॉई विच इज टॅक्स्ड अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. म्हणजे पेन्शन हे मंथली पेमेंट आहे एक्स एम्प्लॉयरकडून रिटायर्ड एम्प्लॉईला आणि जे मंथली पेमेंट मिळतं आहे रिटायर्ड एम्प्लॉईला ॲज अ पेन्शन हे टॅक्स बसणार आहे याच्यावर और इट विल बी टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. म्हणजे वेतनापासून मिळणाऱ्या मिळकतीमध्ये पेन्शन चा उल्लेख किंवा पेन्शन हे टॅक्सेबल होतं इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडखाली किंवा इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये पेन्शनचा पण समावेश होतो. पेन्शन आहे, ग्रॅच्युइटी आहे, तसंच पेन्शनचा पण समावेश होतो आणि हे टॅक्सेबल असतं. बरं, आता हे कुणाला रिसीव होते तर रिटायर्ड एम्प्लॉईला पेन्शन मिळते त्याच्या एक्स एम्प्लॉयरकडून. म्हणजे ज्यांच्याकडून त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे ज्या एम्प्लॉयरकडून तो त्याचा काय होणार आहे एक्स एम्प्लॉयर होणार आहे. सो एक्स एम्प्लॉयर विल पे पेन्शन टू द रिटायर्ड एम्प्लॉई. ओके, आणि हे मंथली बेसिसवर असू शकतं किंवा काही वेळेला क्वार्टरली असू शकतं डिपेंडिंग अपॉन द टर्म्स अँड कंडिशन. ओके, सो ह्याची टॅक्सेबिलिटी आपल्याला बघायची आहे. बट वेन आय एम टॉकिंग अबाउट द पेन्शन, an employee can avail the pension in two types, either by commuting it or either by uncommuting it. म्हणजे कॉम्युटेशन म्हणजे काय आणि अनकॉम्युटेशन म्हणजे काय हे आपलं नेक्स्ट टर्म आहे. सो आय विल मेन्शन ओव्हर हिअर व्हॉट इज कॉम्युटेड अँड अनकॉम्युटेड पेन्शन. कॉम्युटेड पेन्शन कधी म्हणाल, लमसम पेमेंट रिसिव्ड इन लीव ऑफ द पिरियॉडिक पेन्शन. म्हणजे ज्या वेळेला एम्प्लॉई त्याला जी मिळत असणारी पेन्शन आहे मंथली पेन्शन ती मंथली न घेता त्याच्या काही टक्के रक्कम जर त्यांनी एकदमच घेतली लमसममध्ये ॲट अ टाईम घेतली तर त्याला आपण काय म्हणतो कॉम्युटेड पेन्शन. ओके, म्हणजे उदाहरणार्थ समजा त्याला मंथली पेन्शन मिळत असेल, फॉर एक्झाम्पल धरून त्याला 5,000 5,000 मिळत असेल, बट वॉट ही सेज अप्लाय करतो तो एक्स एम्प्लॉयरला की मला जी पेन्शन मिळते त्याच्या समजा 50% मला कॉम्यूट करून पाहिजे किंवा कॉम्युटेड पेन्शन पाहिजे. तर त्याला पुढे मंथली पेन्शन किती मिळेल, फक्त 2,500 मिळेल. आणि जे उरलेले 2,500 आहे ते किती वर्षापर्यंत त्याला पेन्शन मिळणार आहे त्या पद्धतीने त्याला कॉम्युटेड व्हॅल्यू ठरवली जाते. मग एकदमच त्याला 1,00,000 2,00,000 किंवा जी काय कॉम्युटेड अमाऊंट बनेल ती पे केली जाते. सो एकदाच लमसम पेमेंट रिसीव्ह होतं, दॅट इज नोन ॲज कॉम्युटेशन ऑफ पेन्शन. ओके, मग तो पार्ट त्याला मंथली मिळणार नाही, तो एकदमच त्यांनी जर घेतला तर एम्प्लॉईनी. मग आता अनकॉम्युटेड म्हणजेच काय,
तर सिम्पल पेन्शन जी जनरल मिळते ती. अनकॉम्युटेड पेन्शन इज नोन ॲट वॉट? पिरियॉडिक पेन्शन रिसिव्ड मंथली, क्वार्टरली ऑर ॲन्युअली डिपेंडिंग अपॉन द टर्म्स अँड कंडिशन. युजली इट इज रिसिव्ड मंथली. म्हणजे जर एकदम अमाऊंट नाही घेतली, मंथली सॅलरीसारखीच जर त्या एम्प्लॉईला पेन्शन हवी असेल, दर महिन्याला रक्कम हवी असेल, एकदम घेत नसेल, तर त्याला आपण काय म्हणू शकतो आहे? अनकॉम्युटेड पेन्शन. म्हणजे दर महिन्याला त्याला पेन्शन मिळत जाणार, एकदम तो विड्रॉ करणार नाही. सो क्लिअर झालेलं आहे कॉम्युटेड पेन्शन आणि अनकॉम्युटेड पेन्शन. आता ह्याचीच आपल्याला टॅक्सेबिलिटी बघायची आहे. जर पेन्शन कॉम्युट करून घेतली, म्हणजे एकदमच रक्कम लमसममध्ये घेतली, तर त्याच्यावर कर कशा पद्धतीने भरावा लागेल त्या एम्प्लॉईला. जर अनकॉम्युटेड पेन्शन असेल, म्हणजे दर महिन्याला त्याला पेन्शन मिळणार असेल, तर त्याची टॅक्सेबिलिटी कशी असेल. सो फर्स्ट वी विल टॉक ओनली ऑफ टॅक्सेबिलिटी ऑफ पेन्शन. फक्त मी पेन्शन म्हणते, अनकॉम्युटेड किंवा कॉम्युटेड नाही म्हणत आहे. युजली जर मी पेन्शन म्हणत असेल, तर द पेन्शन रिसिव्ड बाय अ रिटायर्ड एम्प्लॉई वुड बी टॅक्सेबल अंडर द हेड सॅलरी. हा पार्ट मी पहिल्या स्लाईडमध्ये पण एक्सप्लेन केला की पेन्शन जर मिळत असेल एखाद्या एम्प्लॉईला, तर ती कुठल्या हेडखाली टॅक्सेबल असणार आहे? अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी, किंवा वेतनापासून मिळणाऱ्या मिळकतीमध्ये पेन्शन ह्या इन्कमचा समावेश होतो आणि तो टॅक्सेबल असतो. इन केस द फॅमिली पेन्शन इज रिसिव्ड, सी दिस इज इम्पॉर्टंट. से सपोज एम्प्लॉई इज नो मोर ऑर डेथ झाली असेल त्या एम्प्लॉईची, रिटायर्ड झालेल्या एम्प्लॉईची, तर अशा वेळेला पेन्शन कोणाला मिळणार आहे? तर त्याचे जे लिगल हायर्स असतील, म्हणजे वारसदार, कायदेशीर वारसदार जे असतील, त्यांना पेन्शन अवेलेबल होणार आहे. मग अशा वेळेला ती पेन्शन कुठल्या हेडखाली टॅक्सेबल होईल? तर इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये होणार नाही, कारण की जो लिगल वारस असेल किंवा हायर असेल, तर त्याच्यासाठी ते सॅलरी म्हणून नसणार आहे, तर जो एम्प्लॉई डेथ झालेली आहे त्याची ती पेन्शन आहे. त्यामुळे ही पेन्शन इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये न होता कुठल्या हेडखाली होईल? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, आय रिपीट, दोन्ही पॉईंट समजून घ्या. एखादा रिटायर्ड एम्प्लॉई आहे, ओके, आणि तो स्वतः जर पेन्शन घेत असेल, तर ते मिळणारं जे इन्कम आहे पेन्शनपासून, ते कुठल्या हेडखाली टॅक्सेबल होईल? इन्कम फ्रॉम सॅलरी. परंतु जर रिटायर्ड एम्प्लॉईची डेथ झाली आणि त्याची पेन्शन त्याच्या कायदेशीर वारसाला जर मिळत असेल, तर त्या वारसासाठी ते इन्कम फ्रॉम सॅलरी ठरणार नाही, तर ते कुठलं इन्कम होईल? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, हाच एवढा फरक आहे. अँड थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट ओवर हिअर इज टॅक्सेबिलिटी ऑफ पेन्शन इज डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ कॉम्युटेशन ऑर अनकॉम्युटेशन ऑफ द पेन्शन. आणि पेन्शनवर कर किती भरावा लागेल हे कशावर ठरतं? की पेन्शन कॉम्यूट केली आहे की अनकॉम्युटेड आहे. ओके, सो वी विल सी फर्स्ट द टॅक्सेबिलिटी ऑफ अनकॉम्युटेड पेन्शन. अनकॉम्युटेड पेन्शन म्हणजे काय? जर त्याला रिटायर्ड एम्प्लॉईला दर महिन्याला पेन्शन मिळत असेल, त्यांनी एकदम लमसम अमाऊंटमध्ये जर पेन्शन विड्रॉ केली नाही, तर त्याला आपण काय म्हणतो आहोत? अनकॉम्युटेड पेन्शन. मग अशा अनकॉम्युटेड पेन्शनबद्दल टॅक्सेबिलिटी बघायची आहे, कर किती भरावा लागेल किंवा काही एक्झम्पशन मिळेल का. सो हिअर आय हॅव रिटन अनकॉम्युटेड पेन्शन रिसिव्ड बाय अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई or non-government employee is fully chargeable to tax, that is fully taxable under the head income from salary. म्हणजे जर पेन्शन अनकॉम्युटेड असेल, म्हणजे दर महिन्याला तो विड्रॉ करणार असेल किंवा मंथली पेन्शन मिळत असेल, तर तो एम्प्लॉई भले गव्हर्नमेंट एम्प्लॉई असू दे, सरकारी एम्प्लॉई असू दे, किंवा नॉन सरकारी, म्हणजे सरकारी एम्प्लॉई नाही आहे किंवा सरकारी कर्मचारी नाही आहे, दोन्ही कर्मचाऱ्यांसाठी जर पेन्शन मंथली मिळत असेल, तर ती सगळीच्या सगळी टॅक्सेबल आहे. सगळ्या अमाऊंटवर टॅक्स भरावा लागतो. कोणतीही अमाऊंट एक्झम्प्टसाठी क्लेम करू शकत नाही. म्हणजे अनकॉम्युटेडसाठी सिम्पल आहे, लक्षात ठेवायचा पॉईंट. काही एक्झम्पशन मिळत नाही, मग भले एम्प्लॉई तो सरकारी कर्मचारी असू दे किंवा सरकारी कर्मचारी नसू दे. ओके, कोणत्याही प्रकारचा एम्प्लॉई असेल आणि पेन्शन जर अनकॉम्युटेड असेल, दर महिन्याला पेन्शन घेत असेल, तर ती दर महिन्याची पेन्शन ॲट द एंड ऑफ द इयर पूर्णतः टॅक्सेबल राहील, फुल्ली टॅक्सेबल. मग आता प्रश्न कोणाचा होत आहे? कॉम्युटेड पेन्शनचा. कॉम्युटेड पेन्शन, अगेन आय एम रिपीटिंग, कॉम्युटेड पेन्शन इज द अमाऊंट विच इज रिसिव्ड बाय अन एम्प्लॉई इन लमसम.
ज्या वेळेला रिटायर्ड एम्प्लॉई एकदमच अमाऊंट विड्रॉ करतो, म्हणजे मंथली ॲक्सेप्ट करत नाही आहे, अप्लाय कशासाठी केलं आहे, जास्त अमाऊंटसाठी, रिझन्स वेगळे असू शकतात, त्याला अमाऊंटची गरज असू शकते, सो लार्ज अमाऊंट हवी असते, त्यामुळे तो मंथली पेन्शन न मागता काही पेन्शन तो कॉम्यूट करून घेऊ शकतो. मग जर कॉम्युटेड पेन्शन असेल तर त्याची टॅक्सेबिलिटी कशी काढायची किंवा डिटरमाइन करायची? सो फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड द कॉम्युटेड व्हॅल्यू ऑफ पेन्शन रिसिव्ड बाय द गव्हर्नमेंट एम्प्लॉई आर फुल्ली एक्झम्प्टेड अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 10A. जर कॉम्यूट करून घेतली अमाऊंट, एकदम रक्कम घेतली तर, आणि ती जी रक्कम गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल, रिटायर झालेला जो कर्मचारी आहे तो सरकारी कर्मचारी जर असेल तर त्यांनी जर अशी अमाऊंट विड्रॉ केली तर ती पूर्णतः नॉन टॅक्सेबल आहे किंवा फुल्ली एक्झम्प्ट आहे. ओके, उदाहरणार्थ समजा एखादा रिटायर्ड एम्प्लॉई आहे, त्याला 75,000 रुपीज कॉम्युटेड पेन्शन रिसीव्ह झाली, त्यांनी अप्लाय केलं कॉम्युटेशनसाठी आणि सँक्शन झालं आणि त्याला 75,000 रुपये मिळाले. तर हे 75,000 गव्हर्नमेंट एम्प्लॉईला मिळाले, त्यामुळे ते फुल्ली काय असणार आहे, एक्झम्प्ट असणार आहे. म्हणजे सॅलरी हेड खाली इन्क्लूड करत असताना फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पॉईंट कसा मेन्शन करावा लागेल, कॉम्युटेड पेन्शन 75,000 अँड लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 10A 75,000 आणि आउटर कॉलमला तुमची अमाऊंट काय येईल, नील येईल किंवा नॉन टॅक्सेबल येईल. ओके, म्हणजे फुल्ली झिरो अमाऊंटवर टॅक्स अप्लाय होईल. फुल्ली काय म्हणू शकतो आपण, एक्झम्प्ट आहे, नॉन टॅक्सेबल. आता मी गव्हर्नमेंट एम्प्लॉईला इथे स्टार केलं आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉईमध्ये नेमके कोणकोणते एम्प्लॉईज इन्क्लूड होतात त्याची लिस्ट दिली आहे मी इथे. गव्हर्नमेंट एम्प्लॉईज इन्क्लूड्स एम्प्लॉईज ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकारचे कर्मचारी, एम्प्लॉईज ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारचे कर्मचारी, एम्प्लॉईज ऑफ द लोकल अथॉरिटी जे असेल, म्युन्सिपल असेल, ओके, किंवा ग्रामपंचायत वगैरे असेल तर ते, एम्प्लॉईज ऑफ अ स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन, स्टॅच्युटरी मीन्स वॉट, मॅन्डेटरी, कंपल्सरी जे कॉर्पोरेशन जेवढे असेल त्यांच्या एम्प्लॉईजना पण मिळणारी पेन्शन काय असणार आहे, आणि ती कॉम्यूट केली तर कॉम्युटेड पेन्शन ही नॉन टॅक्सेबल असणार आहे, पण अनकॉम्युटेड पेन्शन ही टॅक्सेबल असेल. ओके, नेक्स्ट अगेन टॅक्सेबिलिटी ऑफ कॉम्युटेड पेन्शन. पहिल्या स्लाईडमध्ये मी गव्हर्नमेंट एम्प्लॉईबद्दल बोलली, आता अदर दॅन गव्हर्नमेंट एम्प्लॉई. So how exemption of the commuted value of pension received by any other employee depends upon the following conditions. 2 conditions इथे मी मेन्शन करणार आहे अदर एम्प्लॉईजसाठी. अदर एम्प्लॉईज म्हणजे कोणते, सरकारी कर्मचारी सोडून जे इतर कर्मचारी असतील त्यांच्यासाठी जर त्यांनी कॉम्युटेड पेन्शन घेतली असेल, रिसीव्ह झाली असेल, तर त्यामध्ये 2 कंडिशन्सवर टॅक्सेबिलिटी ठरते. कंडिशन नंबर 1, इफ द एम्प्लॉई रिसीव्ज एनी ग्रॅच्युइटी, अँड कंडिशन नंबर 2, इफ द एम्प्लॉई डज नॉट रिसीव्ह एनी ग्रॅच्युइटी. म्हणजे त्या अदर एम्प्लॉईला, अदर दॅन गव्हर्नमेंट एम्प्लॉई, सरकारी कर्मचारीच्या व्यतिरिक्त इतर कोणताही कर्मचारी असू दे, आणि त्याला जर कॉम्युटेड पेन्शन रिसीव्ह झाली असेल तर ती कॉम्युटेड पेन्शन कशी टॅक्सेबल करायची किंवा कोणती अमाऊंट टॅक्सेबल असेल, किती अमाऊंट एक्झम्प्ट असेल, हे कशावर डिपेंड आहे, ज्या एम्प्लॉईला ग्रॅच्युइटी मिळाली आहे की मिळालेली नाही. ओके, ह्या 2 कंडिशन्सवर आहे. सो फर्स्ट कंडिशन वी विल सी एक्झम्पशन ऑफ द कॉम्युटेड व्हॅल्यू ऑफ पेन्शन रिसिव्ड अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 10A ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. एक्झम्पशन किती मिळेल, त्यातली पहिली कंडिशन आपण बघणार आहोत. पहिली कंडिशन कोणती आहे, इफ द एम्प्लॉई रिसिव्ज एनी ग्रॅच्युइटी, म्हणजे पेन्शन कॉम्यूट पण करून घेतो आहे आणि त्याला ग्रॅच्युइटी पण जर रिसीव्ह झाली असेल तर the commuted value of 1/3 of the pension which he is normally entitled to receive is exempted. म्हणजे जेवढी कॉम्यूट करून घेतलेली आहे, ओके, ते जर नॉर्मल कोर्समध्ये त्यांनी पेन्शन म्हणून घेतली असती तर त्याला किती अमाऊंट मिळाली असती, त्याच्या 1/3% आपल्याला काय 1/3% म्हणण्यापेक्षा तरी 1/3 पार्ट जो आहे तो काय करायचा आहे, एक्झम्प्ट करायचा आहे. आता ते कॅल्क्युलेट कसं करायचं, सिम्पल फॉर्म्युला दिलेला आहे मी या ठिकाणी बघा. 1/3 मल्टिप्लाइड बाय कॉम्युटेड पेन्शन रिसिव्ड डिवायडेड बाय कॉम्युटेशन पर्सेंटेज अँड मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे ओव्हरऑल लक्षात घ्या, समजा पेन्शन त्याला 5,000 मिळते, त्याच्यापैकी 50% त्यांनी कॉम्यूट केली, ओके,
50% म्हणजे किती होईल, 5,000च्या 50% मीन्स 2,500, 2,500 एवढी जर कॉम्यूट करत असेल तो आणि त्याला रिसीव होत असेल उदाहरणार्थ 75,000 रुपये त्याला कॉम्युटेशन मिळालं. मग 75,000 आहे म्हणजे किती आहे, 50%. मग तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, 100% म्हणजे किती. मग 75,000 ही जर हाफ अमाऊंट असेल तर फुल अमाऊंट म्हणजे 100% किती होईल, त्याच्या दुप्पट म्हणजे 1,50,000. मग ही 1,50,000च्या आपल्याला किती 1/3 जी आहे ती एक्झम्प्ट करायची आहे. मीन्स 1,50,000 मल्टिप्लाइड बाय 1/3 तेवढी अमाऊंट काय करावी लागेल, आपल्याला एक्झम्प्ट करावी लागेल. ओके, सो सिम्पली हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. आणि हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, जर नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या व्यतिरिक्त कोणताही दुसरा एम्प्लॉई असू दे आणि जर त्याला कॉम्युटेड पेन्शन रिसीव झाली असेल तर अशा वेळेला किती अमाऊंट एक्झम्प्ट करू शकतो, 1/3 इंटू कॉम्युटेड पेन्शन रिसीव डिवायडेड बाय कॉम्युटेशन पर्सेंटेज अँड मल्टिप्लाइड बाय 100. जी अमाऊंट येईल तेवढी सगळी एक्झम्प्ट करायची आहे. ओके, आता राहिला कुठला कंडिशन, कंडिशन नंबर बी. व्हॉट इज द कंडिशन नंबर बी, इफ द एम्प्लॉई डज नॉट रिसीव एनी ग्रॅच्युइटी. सेम फॉर्म्युला आहे, फक्त थोडासा चेंज आहे बघा. इफ द पर्सन or a retired employee is receiving commuted pension but is not receiving the gratuity मिळत नसेल तर किंवा ग्रॅच्युइटी मिळाली नसेल तर आणि तरी पण कॉम्युटेड केलं असेल तर कॉम्युटेड व्हॅल्यू ऑफ 1/2 हाफ म्हणू शकता तुम्ही, हाफ ऑफ द पेन्शन विच ही इज नॉर्मली एंटायटल टू रिसीव इज एक्झम्प्टेड. तिथे जिथे ग्रॅच्युइटी मिळते तिथे 1/3 होतं, ग्रॅच्युइटी मिळत नसेल तर किती करायचं आहे, हाफ. सो फॉर्म्युला कसा बनेल, फक्त पहिला पार्ट चेंज होईल, हाफ मल्टिप्लाइड बाय कॉम्युटेड पेन्शन रिसिव्ड डिवायडेड बाय कॉम्युटेशन पर्सेंटेज अँड मल्टिप्लाइड बाय 100. यू विल गेट द अमाऊंट ऑफ एक्झम्पशन. ओके, कॉम्युटेड पेन्शन किती मिळाली डिवायडेड बाय कॉम्युटेशन पर्सेंटेज म्हणजे 50% केलं असेल तर इथे 50 येईल. समजा 40% पेन्शन कॉम्युट केली असेल तर 40 येईल. जेवढे पर्सेंट केलेले असेल तेवढं डिवाइड करायचं आहे मल्टिप्लाइड बाय 100. ओके, म्हणजे फुल पेन्शन किती आहे ती अमाऊंट तुम्हाला इथे मिळेल आणि मग फुल पेन्शनच्या हाफ आपल्याला घ्यायचे इंटू हाफ करून. सो यू विल गेट द अमाऊंट ऑफ पेन्शन टू बी एक्झम्प्टेड. ओके, थँक्यू. दिस वॉज ऑल अबाउट द टॅक्सेबिलिटी ऑफ पेन्शन अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 received by a retired employee which will be taxable under the head Income Tax Act 1961 under the head income from salary. Thank you.